नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 10 चालू घडामोडी पाहणार आहोत. हे प्रश्न आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र एस.टी. महामंडळाच्या जनजागृती उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जेनेलिया व रितेश देशमुख. पुढील प्रश्न, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोणत्या जिल्ह्यात नवीन आय.टी. पार्क उभारण्यास मंजुरी दिली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सातारा. पुढील प्रश्न आहे, बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सम्राट चौधरी यांनी. पुढील प्रश्न आहे, अमेरिकेतील सिएटल शहरात कोणत्या महापुरुषाच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्वामी विवेकानंद. पुढील प्रश्न आहे, भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून अलीकडेच कोणत्या ठिकाणाची घोषणा करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे शेखा झील, अलीगढ. पुढील प्रश्न, भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अरण्यक घोष. पुढील प्रश्न, पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या 33,000 भारतीय सैनिकांची नावे कोणत्या स्मारकावर कोरण्यात आली आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बसरा स्मारक, इराक. पुढील प्रश्न, जनगणना 2027 ची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारत सरकारने कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1855. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांची कितवी जयंती 11 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 220. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले 3D तंत्रज्ञानावर आधारित छत्रपती शिवाजी महाराज इमर्सिव्ह मल्टीडायमेन्शनल म्युझियमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली येथे.